मी एक साधा समज सांगतो, 24 तासातला तो जो कायदा येत होता ट्रक चालकांचा, 10 वर्ष कैद, हा राक्षसी कायदा होता. ट्रक चालकांनी आम्ही भारत बंद करू शकतो हे 2 तासात दाखवलं. अख्खा भारत घाबरला, सरकार घाबरलं, कायदा मागे घेतला की नाही. हा ही आंदोलनाची ताकद असते. आपण तेच विसरलोय. आपण इतके वर्ष सत्तेत राहिलोय की रस्त्यावर उतरतानाच आपल्याला लाज वाटते. मी कसं उतरायचं, शिबिराला जायचं, गाड्यांशी मी कसं जाऊ. अरे पवार साहेब सुद्धा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते 1962 ते म्हणजे जवळजवळ 68 पर्यंत. ते कार्य करण्याच्या घरी झोपायचे. तुमचे आदर्श आहेत ना पवार साहेब, माझे तर आहेतच. आता आपल्याला रात्री शिर्डीमध्ये सुद्धा जेवण ठेवलंय ते नको असतं, आपल्याला धाब्यावर जावं लागतं. कार्यक्रम असतो ना राष्ट्रीय. 2 दिवस सुद्धा आपण थांबत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. खर तर कुठलीही राजकीय व्यवस्था ही आयडिओलॉजीवर चालते. देशात 2 आयडिओलॉजी असतात, प्रत्येक देशात आहेत. एक राईटिस्ट, एक लेफ्टिस्ट आणि एक सेंटर ऑफ द लेफ्ट. मला कळत नाही की सकाळी शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने टाळ्या वाजवणारी लोक संध्याकाळी गोळवळकर आणि हेगडेवार यांचं नाव कसं काय घेऊ शकतात आणि परत सांगतात छे छे आम्ही तर शाहू फुले आंबेडकरांचीच माणसं. अहो पण मग तुम्ही त्यांच्यावर जाऊन कसे बसले. नाही, ते पॉलिसीचा भाग आहे. पॉलिसी मग अजितदादा, माझा प्रश्न आहे तुम्हाला की 2019 साली तुम्ही गेले, तुमच्या मनात कुठली पॉलिसी होती. आणि आल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले, ही कुठली पॉलिसी होती. मी माफी मागतो साहेबांची, तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची. पण 2019 बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती. कारण वन्स अ ट्रेटर इज ऑलवेज अ ट्रेटर. एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असतं. आणि साहेबांची माफी मागून मी परत सांगतो की जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी साहेबांच्या जवळच्या माणसांचा अपमान केला. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. अनेक कहाण्या मला माहिती आहेत. त्याच्यातली एक कहाणी दत्ता मेघेंची मी कधीतरी साहेबांना एकांतात सांगितली. साहेबांच्यावर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते होते. मनापासून साहेबांपासून काहीच न लपवणारे कार्यकर्ते होते. त्यांना तोडलं कोणी, हे सगळं केलं कोणी, त्याचं एकमेव कारण होतं शरद पवारांच्या नंतर हे सगळं करणारे अजित पवार. मी खुल्ला बोलतो. मला काय त्यांच्याकडनं कधी काही मिळालेलं नाही, मी त्यांच्याकडनं काही घेतलेलं नाही आणि ह्याच्या पुढे तर माझ्या त्यांच्याकडे काही घ्यायचं पण नाही. आपल्याला काय परत जायचंच नाही. पण मी साहेबांना एवढीच विनंती करीन, साहेब परत वाटा बंद करा. ह्यांना परत आपल्या पक्षात घेऊ नका. काही गोष्टी स्पष्टपणाने कार्यकर्त्यांच्या मनातलं बोलायला मी इथे आलो आहे. जोपर्यंत ते पक्षात होतं तेपर्यंत आम्ही दादागिरी सहन केली, ती तुमच्यासाठी की तुम्ही चिडायला नको, तुम्हाला राग यायला नको. पण साहेब आता आमचा काय संबंध त्यांच्याशी. ते तुमच्यावर बोलतील, 1 मिनिटात त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल. ते तुमच्या वयावर बोलतात. दिलीप वळसे पाटील का ते आंबेगाव ते विटी मॅरेथॉन धावणार आहेत का. प्लीज घोषणा देऊ नका, भाषणाची लिंक तोडू नका प्लीज. त्यामुळे वयावर बोलणं हे कोणाला शोभतं. कोणीतरी बोलतोय 2 खासदार जे आहेत ते त्यांच्यामुळे निवडून आले. अहो ते कोणामुळे बनले. अहो अख्खं कसलेलं शेत हातात दिलं ना तुमच्या. अख्खं नांगरलेला महाराष्ट्र तुमच्या हातात दिला. त्या कर्तृत्ववान माणसाने कायम 60-65 आमदार निवडून आणले. अहो तुम्ही बाजूच्या 4 तर निवडून आणून दाखवायला पाहिजे होते. मी याला पाडेन, मी त्याला पाडेन.
भविष्य लिहिण्याचा अधिकार देवाने कोणालाही दिला नाही, त्याच्या हातात ठेवलेला आहे. आणि जो हे गर्व असतं ज्याच्या मनात, त्याचं भविष्य बरोबर देव लिहितो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.